महापालिका निवडणुकीमध्ये महायुती एकत्र येण्याचं ठरलंय, मात्र जागा वाटपात अडचणी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं कठीण असल्याचंही बोललं जातंय। त्यामुळे महापौर कुणाचा आणि इतर पदांसंदर्भात काय याबाबत महायुतीमध्ये तिढा कायम असल्याचंही बोललं जातंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नेमक्या काय अडचणी आहेत पाहूयात। महापालिका निवडणुकीमध्ये महायुती एकत्र येण्याचं ठरलं, मात्र जागा वाटपात अडचणी येत आहेत। महापालिका निवडणुकीत देखील अनेक ठिकाणी संघर्ष जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं यामध्ये आहे। तर महापौर कुणाचा आणि इतर पदांसंदर्भात काय याबाबतही तिढा कायम आहे। जे नगरसेवक आजही ठाकरेंच्या सेनेकडे आहेत त्या जागा शिंदेंच्या सेनेला देण्यास भाजपनं विरोध केलाय। तर आधीच्या निवडणुकीमध्ये जिथे आमदार जिंकला ती जागा त्याला असा फॉर्म्युला वापरण्यास देखील अडचणी येत आहेत। यासोबतच युती झाल्यास दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरीची देखील शक्यता अधिक आहे। तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला किमान 55 ते 60 जागा हव्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचा त्याला विरोध होण्याची आता शक्यता आहे। तर 131 जागांच्या पालिकेमध्ये भाजपला किमान 55 ते 60 जागा हव्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मुख्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे चंद्रकांत पाटलांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती आहे। येत्या आठवड्यात 10 माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात येणार आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील यांच्यासोबत दोन्ही पालिकांसंदर्भात चर्चा होणार आहे। शिवाय पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादी विना लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि आता एक राजकीय बातमी। भाजप आणि शिंदेंच्या सेनेचे आमदार संघ मुख्यालयात जाऊन अभिवादन करणार आहेत। उद्या संघभूमीत जाऊन ते अभिवादन करणार असल्याची माहिती आहे। दरम्यान यंदाही युतीच्या आमदारांना संघ मुख्यालयात बौद्धिक दिलं जाणार आहे। त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार त्या ठिकाणी जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि आता मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येते आहे। या प्रकरणी पुणे पोलिसांनी येवलेची 5 तास चौकशी केली। निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली। येवले अंतरिम जामिनावरील असल्यामुळे चौकशीनंतर त्याला सोडून दिलं। चौकशी दरम्यान येवलेनं अद्याप तरी कुणाचंही नाव घेतलेलं नाहीये। आणखी एक महत्त्वाची बातमी। मुंबई शहरातनं दिवसाला 4 ते 5 मुली बेपत्ता होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येते। मुंबईमध्ये मुलींच्या अपहरणाच्या गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे। गेल्या 10 महिन्यात गुन्ह्यांचा हा आकडा 1187 वर गेलाय। तर 30 दिवसात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 136 गुन्हेही दाखल करण्यात आले। महापालिका निवडणुकीमध्ये महायुती एकत्र येण्याचं ठरलंय, मात्र जागा वाटपात अडचणी येत आहेत। महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं कठीण दिसतंय। महापौर कुणाचा आणि इतर पदांबाबत काय या संदर्भात महायुतीमध्ये तिढा कायम असल्याची चर्चा आहे। नेमक्या काय अडचणी येत आहेत सविस्तर पाहूयात। महापालिका निवडणुकीमध्ये महायुती एकत्र येण्याचं ठरलंय, मात्र जागा वाटपात अडचणी येत आहेत। तर महापालिका निवडणुकीत देखील अनेक ठिकाणी संघर्ष पाहायला मिळू शकतो। जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं कठीण असल्याचं दिसतंय। महापौर कुणाचा आणि इतर पदांबाबत काय या संदर्भातही तिढा कायम आहे। याशिवाय जे नगरसेवक आजही ठाकरेंच्या सेनेकडे आहेत त्या जागा शिंदेंच्या सेनेला देण्यास भाजपचा विरोध आहे। तर आधीच्या निवडणुकीत जिथे आमदार जिंकलाय ती जागा त्याला असा हा फॉर्म्युला वापरण्यास देखील अडचणी येत आहेत। यासह युती झाल्यास दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरीची देखील शक्यता अधिक आहे। तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला किमान 55 ते 60 जागा हव्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिंदेंच्या शिवसेनेला या ठिकाणी कमी जागा मिळण्याची शक्यता आहे। भाजपच्या मागणीला विरोध होण्याची शक्यता आहे असंही बोललं जात आहे। तर 131 जागांच्या पालिकेमध्ये भाजपला किमान 55 ते 60 जागा हव्या आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे।